आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। गुटे साहेब। अध्यक्ष महोदय, आपण संधी दिल्याबद्दल धन्यवाद। राज्यपालांच्या अभिप्रायावर चर्चा करण्यासाठी मी उभा आहे। अध्यक्ष महोदय, माननीय राज्यपाल महोदयांनी राज्याच्या विकासासाठी दूरदृष्टी विचार करून घोषणाच्या विविध योजना व प्रकल्पाचा उल्लेख आपल्या अभिभाषणामध्ये केला आहे। तरी सर्वप्रथम माननीय राज्यपाल महोदयाचे मी शासनाच्या वतीने आभार व्यक्त करतो। अध्यक्ष महोदय, जानेवारी 2025 मध्ये स्वित्झर्लंडमधील दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये 63 राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी सुमारे 15,72,000 कोटी रुपये इतक्या गुंतवणुकीची समस्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या। यामुळे राज्यातील 15 लाखापेक्षा अधिक रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहेत। याबद्दल मी राज्य सरकारचं अभिनंदन करतो। अध्यक्ष महोदय, माझ्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघात अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत। त्यांचाही हाताला काम मिळणे गरजेचे आहे। या अनुषंगाने गंगाखेड मतदारसंघामध्ये विविध उद्योगधंदे निर्माण करता येतील यावरही शासनाने विचार करावा। अध्यक्ष महोदय, औद्योगिक कारणाला पाठबळ व प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सहकार्याने गंगाखेड येथील एमआयडीसी मध्ये विविध उद्योग निर्माण करण्यात यावेत आणि एमआयडीसीला जागा उपलब्ध करून द्यावी। अध्यक्ष महोदय, रेशीम उत्पादक अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याला पाठबळ दिल्याने रेशीम उत्पादन हा उत्पादन वाढवण्यास निश्चित मदत होईल। माझ्या गंगाखेड मतदारसंघामध्ये रेशीम उत्पादक शेतकरी आहेत। जवळ बाजारपेठ उपलब्ध नसल्याने रेशमी उत्पादक शेतकऱ्यांची गैरसोय होत असल्याने जवळ बाजारपेठ कशी उपलब्ध करून देता येईल याकडे अध्यक्ष महोदय लक्ष देण्याची गरज आहे। अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत 1,25,000पेक्षा अधिक लोकांनी प्रशिक्षण घेतले आहे। शासनाने 2025 या वर्षासाठी 10 लाख युवकांना प्रशिक्षित करण्याचे ध्येय ठेवले आहे। याबद्दल शासनाचे सर्वप्रथम मी अभिनंदन करतो। यामुळे निश्चित राज्यातील युवकांना फायदा होणार आहे। अध्यक्ष महोदय, नागपूर गोवा शक्तीपीठ या महामार्गाचे बांधकाम हाती घेण्याचा निर्णय शासनाने हाती घेतला आहे। यामुळे या मार्गावरील प्रमुख धार्मिक व तीर्थस्थळे जोडण्यात येतील ही अत्यंत आनंदाची बाब आहे। परंतु असे करत असताना शेतकऱ्यांना विश्वासात घेणे फार गरजेचे आहे। कारण शेतकऱ्याला विश्वासात जर नाही घेतलं तर शेतकरी अडवणूक करतील। त्यामुळे शेतकऱ्याला समजून सांगणे फार गरजेचे आहे। अध्यक्ष महोदय, केंद्र पुरस्कृत पीएमसी बस सेवा योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात महानगरपालिकासाठी 1290 इतक्या बस मंजूर करण्यात आल्या आहेत आणि महानगरपालिकामध्ये बस आगार विकसित करण्यासाठी आणि मीटरच्या मागे ऊर्जेच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे। अध्यक्ष महोदय, या धर्तीवर ग्रामीण भागात आधुनिक बस सेवा देता येतील का याचाही विचार करण्यात यावा। अध्यक्ष महोदय, 1 एप्रिल 2025 पासून पुढील 3 वर्षांसाठी नवीन महाराष्ट्र इलेक्ट्रिकल वाहन धोरण राबविण्यात येणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतला आहे। यामुळे कार्बनची मात्रा कमी करण्यावर आणि वाहतूक अधिक पर्यायपूरक करण्यावर भर देण्यात येणार आहे। या अनुषंगाने ग्रामीण भागाकरिता इलेक्ट्रिकल बसेस उपलब्ध करून देता येतील का याचाही विचार अध्यक्ष महोदय करण्यात यावा। मागेल त्याला सौर पंप या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान वेळेवर मिळत नसल्यामुळे आपण तर 9 लाख पंप आपण देण्याचं जाहीर केलेलं आहे। तरी पण केंद्र शासनाची जी सबसिडी असते आणि राज्य शासनाची सबसिडी असते ती जर वेळेवर जर आपण देण्यात आली तर अध्यक्ष महोदय याच्यामध्ये शेतकरी खूप विश्वास ठेवून पुढे आणखीन पुढे जेवढे पंप घेता येतील तेवढे घेतील। त्यामुळे वेळेवर सबसिडी मिळणं फार गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय, प्रधानमंत्री आवास योजना शहरी ग्रामीण व घराच्या किमतीत आज रोजी मोठ्या प्रमाणात वाढल्या असल्याने घरकुल बांधकामात देण्यात येत असलेला निधी अपुरा पडत आहे। यामुळे सदर निधी वाढवता येईल का याचाही विचार झाला पाहिजे। आणि अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये महत्वाची बाब एक आहे, माझ्याच मतदारसंघामध्ये जवळजवळ 12,000 घरकुल मंजूर आहेत। पण त्या 12,000 घरकुल मंजूर असूनही ते काम पूर्ण होत नाही। त्याचं एकमेव कारण आहे रेती। आणि रेती आपण फ्रीमध्ये रेती देऊ असा आपण शासनाचा निर्णय आहे, पण त्यामध्ये विकतही रेती मिळत नाही। त्यामुळे निश्चित आमच्या गोदावरीमध्ये कितीतरी घाट आहेत, त्याच्यावर 1-2 घाट प्रत्येक 3 तालुक्यात 3 घाट असे या फक्त घरकुलासाठी देण्यात यावेत अशी मला आपल्या वतीनं राज्य शासनाला विनंती करायची। अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांना वेळेवर आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी 2025 या वित्तीय वर्षात 74,781 कोटी रुपये इतके पीक कर्ज वितरित करण्याचे लक्ष्य शासनाने ठेवले आहे। बँकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 55,334 कोटी रुपये इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे। असे करत असताना
शेतकऱ्याची नाहक अडवणूक करण्यात येऊ नये असे निर्देश बँकांना देण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय. कारण त्यांना जे पीक कर्ज असतं, जेव्हा जेव्हा पीक विमा येतो किंवा कुठली जे सरकारची जे शेतकऱ्याला मिळतात पैसे त्याच्यावर अडवणूक होते बँकात, ती अडवणूक होऊ नये अध्यक्ष महोदय. महिलांचे कौटुंबिक उत्पन्न वाढवण्यासाठी लखपती दीदी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यांच्या माध्यमातून महिला बचत गटांना मोठ्या प्रमाणावर कर्ज पुरवठा केला जाऊ शकतो, याचा विचार अध्यक्ष महोदय व्हावा. अध्यक्ष महोदय, केमोथेरपी व रेडिओ थेरपी केंद्रामध्ये कर्करोग रुग्णावर उपचार करण्यासाठी कर्करोग शास्त्रातील कुशल परिचारकाच्या उपलब्धतेसाठी पोस्ट बेसिक डिप्लोमा इन ऑन्कोलॉजी नर्सिंग हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याच धर्तीवर माझ्या गंगाखेड मतदारसंघातील आरोग्य सेवा व कर्मचारी वर्गाचे बळकटीकरण करण्यासाठी गंगाखेड येथे नवीन बीएससी परिचर्या महाविद्यालय 2 मिनिटं महाविद्यालय स्थापन करण्यात यावी, यावर विचार व्हावा. अध्यक्ष महोदय, माझ्या पालम या तालुकाहून जवळजवळ 25 ते 30 वर्ष झालेत, पण तिथं बस स्टॉप माझ्या पालम तालुक्यामध्ये नाही आहे. तर बस स्टॉप आपल्या माध्यमातून मला सरकारला विनंती करायची आहे की बस स्टॉपची ताबडतोब आम्हाला बस स्टॉप उभं करून द्यावं ही विनंती करतो. आणि अध्यक्ष महोदय, सकाळी बरीच चर्चा झाली, म्हणजे पिण्याच्या स्वच्छ पाणी प्यायला मिळत नाही. पण मला त्याच्यामध्ये एक सूचना करायची आहे. आपण एमआयडीसी मध्ये किंवा युरिया खतामुळे हे नुकसान होते आपण सांगितलं, पण आपल्या या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 250 ते 300 साखर कारखाने आहेत अध्यक्ष महोदय. त्याच्यामधलं जे प्रेस मड निघते, त्या प्रेस मड शेतीसाठी इतकी उपयुक्त आहे की 1.5 उत्पन्न वाढतं आणि आपल्या जमिनीला जे काय त्या जमिनीमध्ये विषाणू असतात ते जे आपल्या खतामुळे युरियामुळे त्याच्यामुळे सगळे मरून गेलेले आहेत. त्याच्यामुळं ह्या जर आपण प्रेस मड जर शेतात जर टाकली, एकरी जवळजवळ 2.5 टन माझ्या मतदारसंघामध्ये बऱ्याच ठिकाणी आम्ही देतो आणि सरकारचं उत्पन्न वाढलेलं आहे. आणि जे डिस्लरी चालू आहे त्या डिस्लरीमधनं पेंटवास निघतो अध्यक्ष महोदय. त्या पेंटवासमध्ये 1 लिटरमध्ये जवळजवळ 300 लिटर जर पाणी टाकलं आणि ते जर उसाला कुठल्याही जर धान्याला जर दिलं तर उत्पन्न कमीत कमी 1.5 पट उत्पन्न त्याच्यापासून वाढतं अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, शेवटी मला एकच विनंती करायची आहे की या प्रेस मडचा उपयोग व्हावा किंवा सरकारनं यामध्ये प्रेस मड आणि इथं आपला डिस्लरीमधनं जे पेंटवास निघतो त्याचा सरकारनं कुठेतरी चांगला मोठा उद्योग उभा करून हे शेतकऱ्याला जर वितरित केलं तर आपला पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, कुठलाही प्रश्न असेल, हे एकदम मुक्त होऊन जाण्याने आपल्याला स्वच्छ पाणी मिळायला मिळेल. कारण का युरिया खत बंद झाला पाहिजे. एमआयडीसीचं जे पाणी प्रत्येक फॅक्टरीत भारतात त्याला त्यांनी म्हणजे डिस्लरी वगैरे उभं करत असताना त्याला जे काय त्या एमआयडीसी मध्ये करावं लागतं ते उत्पन्न जर झालं आणि हे प्रेस मड पासून जर उत्पन्न वाढलं तर निश्चित या मतानं हे होईल. आणि शेवटचं एक आहे, मोजे अनवा तालुका भोकरदन जिल्हा जालना येथील युवक कैलास बोराडे याच गावातील काही गुंडांनी अत्यंत निर्दयीपणे मारहाण केली. अध्यक्ष महोदय, हा धनगर समाजाचा कैलास बोराडे आहे. अध्यक्ष महोदय, 26 फेब्रुवारी 2025 बुधवार रोजी 9 वाजता दरम्यान कारला ते दानेफळ रस्त्यावर वाटेश्वर महादेव मंदिर महाशिवरात्रीवर कैलास बोराडे या युवक दर्शनासाठी गेला होता. अध्यक्ष महोदय, मंदिरामध्ये तू मंदिरामध्ये जाऊ नको अशा म्हणत गावातील काही तरुणांनी कैलास बोराडेंना युवकाला मंदिरात जाण्यापासून अडवले. अध्यक्ष महोदय, त्यानंतर जुना वाद उकरून काढत तू तुझ्या भावासोबत भांडण का केले, तुला लई मस्ती आली आहे का असे म्हणत गावगुंडांनी कैलास बोराडे यांना युवकाला मारहाण सुरू केली. अध्यक्ष महोदय, एवढंच न थांबता गावातील गावगुंडांनी लोखंडी रॉड गरम करून कैलास बोराडेंच्या पायाला, पोटाला, मानेवर, हाताच्या तळ्यावर आणि पार्श्वभागावर चटके दिले. अध्यक्ष महोदय, आपला जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकंताने कैलास बोराडे हा आरडाओरड सुरू केली. हा आवाज ऐकून दर्शनासाठी आलेल्या काही नागरिकांनी कैलास बोराडे यांची गावगुंडाच्या हातून तावडीतून सुटका केली, म्हणून त्याचा जीव वाचला. अध्यक्ष महोदय, आज रोजी जे हॉस्पिटलमध्ये छत्रपती संभाजीनगर येथे कैलास बोराडे या युवकावर उपचार सुरू आहेत. अध्यक्ष महोदय, या दर्शनासाठी आलेल्या नागरिकांनी कैलास बोराडे याला या गावगुंडाच्या तावडीतून सोडवले नसते तर तो आज कैलास बोराडे याचा खून झाला असता. अध्यक्ष महोदय, म्हणून सुन्न करणाऱ्या या प्रकरणामध्ये मसाजोग प्रकरणाची जी पुनरावृत्ती होण्याची शक्यता होती का काय असं अध्यक्ष महोदय म्हणावं लागेल. अध्यक्ष महोदय, या सर्व प्रकारचा व्हिडिओ आणि फोटोग्राफर माध्यमावर व्हायरल करण्यात आलेले आहेत. माणुसकी मिली काय हे सर्व प्रकार पाहून आज प्रश्न कुणालाही पडेल. अध्यक्ष महोदय, या प्रकरणामध्ये सर्व आरोपींना पोलिसांनी अटक करून यातील एकही आरोपी सुटणार नाही याची दक्षता घेऊन त्यावर कठोर कारवाई करण्यात यावी व सदरील प्रकरणाची चौकशी एसआयटी मार्फत करून संबंधित गुन्ह्यावर मोखा अंतर्गत कारवाई करावी अशी मी अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो. आणि अध्यक्ष